प्रशालेतलं शिक्षण हे सगळं विद्याव्रत संस्काराच्या भोवताली गुंफलेलं असं शिक्षण आहे. कारण शिक्षण शिक्षण म्हणजे काय? व्यक्तिमत्वाचं सर्वांगीण विकसन असंच अपेक्षित आहे ना. व्यक्तिमत्वाचं सर्वांगीण विकसन होणं अपेक्षित असेल तर शाळेतल्या सगळ्या उपक्रमांच्या मध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी असायला हवं. मग ते शारीरिक विकसनासाठी असेल, मानसिक विकसनासाठी असेल, बौद्धिक विकसनासाठी असेल, सामाजिक जाणीवेच्या विकसनासाठी असेल, असे सगळे जे काही शाळेमधले वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात त्या उपक्रमांमधनं व्यक्तिमत्व विकसन हे होत असतं. या विद्याव्रतात आपण काय शिकवतो? तर 25व्या वर्षापर्यंत मी विद्याभ्यास करेन असं व्रत घ्यायला आपण शिकवतो. सर्वसाधारणपणे असं दिसतं की अशा प्रकारचे संस्कार जर का व्हायला हवे असतील, अशा प्रकारची जीवनमूल्य जर का विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची असतील तर ते साधारणतः 8 ते 12 वर्ष या वयोगटातल्या विद्यार्थ्यांवरती काम करावं लागतं. कारण ते घडणीचं वय असतं. ज्या वयामध्ये मुलं अतिशय संस्कारक्षम असतात, ते स्वीकारायला तयार असतात, अजून त्यांचं मडकं पक्क झालेलं नसतं. तर अशा वयातच जेव्हा आपण वेगळ्या प्रकारचे संस्कार देऊ त्यावेळेला त्यांना या वयात लागलेल्या सवयींचं रूपांतर वृत्तीमध्ये होण्याची शक्यता ही अधिक असते. आणि म्हणून विद्याव्रताचा हा संस्कार आपण सर्वसाधारणपणे इयत्ता 8वी मध्ये म्हणजे तेव्हा त्यांचं वय हे 12 हे असतं त्यावेळेला घेतो. या संस्काराचं एकूण स्वरूप जर आपण पाहिलं तर यामध्ये वर्षभर आपलं व्यक्तिमत्व आपण कसं विकसित करायचं या दृष्टिकोनामधून काही रचना केलेली आहे. मग त्यामध्ये काही व्याख्यानं आहेत, काही गटचर्चा आहेत, मुलं काही संकल्प करतात, काही कृतीसत्र असतात आणि त्यानंतर शिबिर असतं आणि मग प्रत्यक्ष विद्याव्रत संस्कार कार्यक्रम असतो. व्यक्तिमत्व विकसनाची 5 प्रमुख अंग आहेत. हे 5 पैलू म्हणजे शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, सामाजिक विकसन आणि आत्मिक विकसन. या 5 विकसनाच्या भोवती प्रत्येक विकसनाची प्रमुख व्याख्यानं आणि त्याची उपव्याख्यानं अशी साधारणतः 13 ते 14 व्याख्यानांची योजना आपण वर्षभर केलेली आहे. दर आठवड्याला एक याप्रमाणे हे व्याख्यान असल्यामुळे त्या व्याख्यानासाठी शाळेच्या रचनेमध्ये तासिकांची योजना केलेली आहे. 3 व्याख्यानं झाली की एक विकसन पूर्ण होतं. एक विकसन पूर्ण झालं की गटचर्चा असते. 4 मार्गदर्शक 10-10 जणांच्या गटामध्ये त्या गटाबरोबर चर्चेला बसतात आणि त्या व्याख्यानांमधनं मुलांनी काय समजून घेतलेलं आहे अशी चर्चा होते. जो भाग समजलेला आहे तो भाग कसा अंमलात आणायचा यासाठी काही संकल्प केले जातात. जो समजलेला नाहीये तो भाग कसा समजून घ्यायचा याविषयी मार्गदर्शक त्यांच्याशी बोलतात. एकूण वर्षभरात जी व्याख्यानं होतात ती विकसनांच्या अनुषंगाने होतात. म्हणजे शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, सामाजिक विकसन आणि आत्मगुणांचं विकसन. पण प्रत्यक्ष संस्कार कार्यक्रम जो आहे, जेव्हा आपण विद्याव्रत घेत आहोत त्यावेळेला संस्काराची पोथी ही व्रतांच्या अनुषंगाने लिहिलेली आहे. सगळी 6 व्रतं असं म्हणताना पहिलं युक्ताहार विहार, इंद्रिय संयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्याय प्रवचन, सद्गुरू सेवा आणि शेवटचं आणि महत्त्वाचं ते राष्ट्र अर्चनेचं व्रत. प्रत्येक विकसन हे प्रत्येक व्रताशी जोडता येतं किंवा उलटा विचार करायचा झाला तर एक व्रत जर का पकडलं तर ते 5ही विकसनांशी जोडता येतं. जूनपासून सुरू झालेली व्याख्यानं डिसेंबरपर्यंत पूर्ण होतात. डिसेंबरमध्ये व्याख्यानं पूर्ण झाली की जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण त्यांचं सज्जनगडासारख्या ठिकाणी जिथे अशा प्रकारचा आदर्श जीवन जगणारे आजूबाजूला लोक दिसतील अशा ठिकाणी त्यांचं आपण शिबिर भरवतो. आणि मग त्या शिबिरात 3 दिवसाच्या शिबिरामध्ये पुढच्या आयुष्यामधलं आदर्श वेळापत्रक आयुष्याचं कसं असावं 12 वर्षाचं त्यासाठी पहाटे 5ला उठणं असेल, रात्री 11 पर्यंत कार्यरत राहणं आणि दिवसभर कोणत्या तरी गोष्टी स्वतःला गुंतवून घेणं अशा प्रकारे योजना केलेली असते. एखादं काम करण्यासाठी तुमचं मनोबल जर का वाढवायचं असेल
तर काय करायला लागतं, फ्रॉम ॲबस्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट. नुसत्या कॉन्सेप्टच्या पेक्षा काहीतरी वस्तू त्याच्याशी जोडा. मग ती वस्तू कुठली जोडावी, त्याची सगळ्यांना सहजपणे त्याची आठवण करून देईल अशी असावी. फ्रॉम इम्पर्सनल टू पर्सनल. हे कोणीतरी काहीतरी असं सांगितलं, ह्याच्यापेक्षा मी ज्यांना ओळखतो, मी ज्यांना मानतो असं कोणीतरी मला सांगितलं असं म्हटलं तर त्याचा परिणाम जास्ती होतो. फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू कलेक्टिव्ह. एकट्याने घेण्यापेक्षा अनेकांच्या बरोबर मी संस्कार घेतला आहे का, तर तो लक्षात राहायला जास्ती उपयोग होतो. फ्रॉम प्रोज टू पोएट्री. नुसतं गद्यातला अर्थ वाचण्यापेक्षा काव्यात्म पद्यांमधनं म्हटलं की तो जास्त लक्षात राहतो. फ्रॉम ओरेशन टू म्युझिक. अतिशय चांगलं व्याख्यान ऐकलं तर त्याच्यापेक्षा संगीत ऐकलं तर थोड्या ह्याच्यात ते लक्षात राहतं. त्यामुळे त्या संस्कारामध्ये हे कॉन्क्रीट आपण एकत्र आणलेलं आहे, पर्सनल एकत्र आणलेलं आहे. कोणातरी आदरणीय व्यक्तीच्या हातून ते आपण घेतो, त्यांचे आशीर्वाद घेतो, कलेक्टिव्ह घेतो, सगळे एकत्र घेतो, पद्यातनं घेतो, संगीतातनं घेतो आणि त्याच्यामुळे तो लक्षात राहायला आपल्या जास्ती उपयोग होतो. असं जे असतं ते आपल्या मनाला प्रेरणा देतं. आणि हे सगळं ॲबस्ट्रॅक्ट, इम्पर्सनल, इंडिव्हिज्युअल, प्रोज, ओरेशन सगळं जे आहे ते आपल्या बुद्धीला उपयोगी पडतं. पण आपण फक्त बुद्धी नाही होत, आपण मन आणि बुद्धी दोन्ही आहे. त्यामुळे ते दोन्हीसाठीचं आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आणि त्यामुळे हे जे रिच्युअल आहे ते सगळ्या समाजाला मान्य असलेलं, समजणारं असं रिच्युअल आहे. तर आपल्याला ह्या समाजात राहून काम करायचं आहे, या समाजाचा विकास करायचा आहे, या देशाचा विकास करायचा आहे. तर या देशातल्या लोकांना जी भाषा समजते ती भाषा आपण शिकून घेतली पाहिजे. आणि मग दुसरी भाषा जी काही लोकांना शिकवायची ती आपल्याला शिकवता येईल. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना विज्ञान शिकवायचं ते जरूर शिकूया, पण विज्ञान शिकवायच्या आधी ते कशावर विश्वास ठेवतात त्याचा आदर आपल्याला करायला लागतो, मग त्यांना विज्ञान शिकवता येतं. तर ह्या सगळ्याची सुरुवात विद्याव्रत संस्कारापासून जाणीवपूर्वक होते. याच्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी केल्या असतील, त्या अजाणता सांगितल्या म्हणून केल्या असतील. त्यामुळे विद्याव्रत संस्कार सांगितला म्हणून करायचा नाही, समजून समजून करायचं. म्हणून इतकी व्याख्यानं झाली, म्हणून इतक्या चर्चा झाल्या, शिबिर झालं. तर हे व्रत जे आहे ते मला स्वतःसाठी स्वीकारायचं आहे. जर ते मला स्वतःसाठी स्वीकारायचं असेल तर जाणीवपूर्वक आणि स्वतःहून ठरवून ते मला घ्यायला लागणार आहे. तर त्यासाठी सरांना पत्र लिहितो प्राचार्यांना आणि त्या पत्रामध्ये तसं सांगतो की मी हे सगळं वर्षभर समजून घेतलेलं आहे, छोटे संकल्प केले आहेत, आता मला कळलेलं आहे, आता मी हा विद्याव्रत संस्कार स्वतःहून स्वीकारतो आहे. अशा आशयाचं एक पत्र ते स्वतःहून लिहितात आणि त्या पत्रामध्ये काही संकल्प वर्षभरासाठी त्यांनी लिहिलेले असतात. सज्जनगडावरती 3 दिवस हे शिबिर घेतल्यानंतर मुलं गडावरून जेव्हा घरी जातात त्यानंतरचा प्रत्यक्ष संस्कार कार्यक्रमाचा जर कालावधी बघितला तर मध्ये 10-15 दिवसाचा अवधी आपल्याला मिळतो. या 10-15 दिवसामध्ये मुलं प्रत्यक्ष संस्कार कार्यक्रमामध्ये असलेल्या पोथीचा अर्थ समजून घेतात. त्या पोथीमध्ये असलेले वेगवेगळे श्लोक उपनिषदांमधून जे घेतलेले आहेत आपण, ते का घेतलेले आहेत, त्यांचा अर्थ काय आहे, ते कशा प्रकारे गेयता त्यात येईल, असं सगळं समजून घेतात. आता माझ्या पाठोपाठ म्हणा, श्रद्धा मेधा यश प्रज्ञा, श्रद्धा मेधा यश प्रज्ञा. मग प्रत्यक्ष जेव्हा विद्याव्रत संस्कार कार्यक्रम असतो तर त्या संस्कार कार्यक्रमासाठी म्हणून आपण अशा आदर्श व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतो ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःला घडवण्यासाठी काही प्रयत्न केलेले स्वयंप्रेरणेने. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संस्कार कार्यक्रम पार पडतो. 7:30 वाजता आपली विद्याव्रत संस्कारचं जे मुख्य उपासना आहे ती सुरू होते. साधारण 1.5 तास ही उपासना चालते. व्रतचिन्ह म्हणून आपण गळ्यामध्ये घालायला साखळी आणि त्यात ओमचं चिन्ह असं आता सध्या ठरवलेलं आहे. पण आपण अशी मुभा इथं दिलेली आहे की ज्यांना जे हवंय ते व्रतचिन्ह ते घेऊ शकतात, कारण आपला हेतू आहे की ते चिन्ह हे आठवणीसाठी आहे. असा फरक पडलेला असतो की हाच का तो मुलगा, दंगा करणारा मुलगा, कोणाचं न ऐकणारा मुलगा आता स्वयंप्रेरणेने काहीतरी उत्तम प्रकल्प करतोय, स्वयंप्रेरणेने काहीतरी चांगलं वाचन करतोय, स्वयंप्रेरणेने तो म्हणतो की मला उत्तम गुणसुद्धा मिळवायचे आहेत.
एकूण विद्याव्रताच्या प्रक्रियांचा विचार करताना त्याचा तांत्रिक नियोजनाचा भाग म्हणून जर का बघायचं झालं तर त्या सगळ्यामध्ये कोण कोण असतं असं म्हणून सांगायचं तर एकूण सगळ्या प्रक्रियेला मार्गदर्शन देणारे असे प्राचार्य तर असतातच. विद्याव्रताच्या उपक्रमाचे समन्वयक ज्या ताई असतात त्या असतात, त्या वर्गाचे वर्गाध्यापक असतात आणि त्या वर्गासाठीचे जे अधिमित्र आहेत ते असतात. ह्या सगळ्यांची वर्षाच्या सुरुवातीलाच काही ना काही चर्चा होते की मागच्या वर्षीचा आढावा घेणं, मागच्या वर्षी आपण काय काय केलं, कशाचा उपयोग झाला, काय काय कमी करायला हवं, असा सगळा विचार होऊन मग या वर्षीच्या प्रक्रिया आणि त्याचं नियोजन हे केलं जातं. विद्याव्रताचा हा सगळा कार्यक्रम जवळपास संपूर्ण वर्षभर चालतो आणि त्यामुळे हा कार्यक्रम जर का चांगला आणि यशस्वी व्हायचा असेल तर पुरेसा वेळ या सगळ्या कार्यक्रमासाठी द्यावा लागतो. आणि मग काही काही वेळेला इतर विषयांचे ताससुद्धा या सगळ्यासाठी आपल्याला काढून द्यावे लागतात. अशा वेळेला असे काही अध्यापक असतात की ज्यांचं सगळं लक्ष केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षणाकडे लागलेलं असतं. अशा सगळ्या अध्यापकांकडे थोड्या कुरबुरी या सुरू होतात की आमचे तास बुडत आहेत आणि मग आता आमचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार वगैरे. परंतु एक वर्षानंतर म्हणजे या सगळ्या उपक्रमातनं गेल्यानंतर विद्याव्रता झाल्यानंतर मुलांमध्ये झालेले बदल ते जेव्हा बघतात त्यावेळेला त्यांचा हा सगळा विरोध जो आहे तो मावळून जातो. फक्त शाळेतल्या अध्यापकांनी मार्गदर्शकांनी यामध्ये सहभागी होऊन पुरत नाही, तर घरून पालकांचाही याच्यामध्ये सहभाग असायला लागतो. जे शाळेमध्ये सांगितलं जातंय तेच जर का घरून पालकांनी सांगितलं किंवा शाळेमध्ये जे सांगितलं जातंय त्याला पाठिंबा जर का पालकांचा मिळाला तर हे विद्याव्रत संस्काराचा कार्यक्रम जो आहे तो यशस्वी व्हायला खूप मदत होते. माझ्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय हे जेव्हा व्याख्यानांमधनं सगळं सांगितलं जातं त्यावेळेला पालकांच्याही लक्षात येतं की विद्याव्रत संस्कार हे एक कर्मकांड नसून विद्यार्थ्याचं आयुष्य हे अधिक समृद्ध व्हावं, चांगल्या प्रकारचं आयुष्य त्यांनी जगावं यासाठी केले गेलेले असे शालेय वयातील संस्कार आहेत. आणि त्यामुळे पालकांचा याच्यामधला सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. पालकांच्या पाठिंब्यानेच विद्यार्थी हे व्रताची यशस्वीता करू शकतो. मला असं वाटतं की जगापुढचे हे प्रश्न जर का सोडवायचे असतील तर त्याची सुरुवात ही शाळेतल्या या वृत्ती घडवण्यापासून आहे. आणि म्हणून ही आत्मपरीक्षणाची, आत्मसंतुलनाची, आत्मसंयमाची जी वृत्ती आहे ती केवळ ज्ञानप्रमी प्रशालेतच घडवून चालणार नाही, तर समाजातल्या सर्व शाळांच्या मध्ये ही वृत्ती बिंबवण्याची गरज आहे. या प्रकारचा उपक्रम हा घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये आता या प्रकारचा विद्याव्रत संस्कार कार्यक्रम हा होतो आहे. इतर शाळांमधील मुलांसाठी योजना करत असताना 7 दिवसांमध्ये हा संस्कार कार्यक्रमही घेतला जातो, ज्यामध्ये रोज एका विकसनासाठीचं व्याख्यान आणि त्याला कृतीसत्राची जोड अशी योजना केलेली असते. मग असं 5 दिवसांमध्ये 5 विकसनांच्या अनुषंगानं व्याख्यानं आणि कृतीसत्र घेतली जातात. 6व्या दिवशी एकूण विद्याव्रत म्हणून, राष्ट्र अर्चना म्हणून त्या सगळ्या गटाशी बोललं जातं आणि मग 7व्या दिवशी प्रत्यक्ष संस्कार कार्यक्रम घेतला जातो. ज्या ज्या शाळांना ह्या प्रकारचा कार्यक्रम करावा असा वाटतो त्या सगळ्यांना प्रबोधिनी सुरुवातीचा काही काळ हा वेगवेगळ्या प्रकारे मदत करते. प्रबोधिनीतले वक्ते तिथे जाऊन सुरुवातीची व्याख्यानंही देतात. संपूर्ण कार्यक्रम वर्षभरात कसा चालवायचा याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतात आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी तो कार्यक्रम असतो तो सुद्धा उत्तम रीतीनं घडवून आणण्यासाठी आवश्यक ती मदत करतात. अशा अनेक शाळा आहेत की सुरुवातीच्या काळामध्ये प्रबोधिनीकडनं मदत घेऊन आता स्वतंत्ररित्या स्वावलंबी होऊन स्वतःचे स्वतः असे मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विद्याव्रत संस्कार कार्यक्रम हे करताय. मी प्रशालेचा 2016च्या तुकडीचा विद्यार्थी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतच अध्यापक म्हणून काम करतो. 2014 साली 8वीत असताना माझं विद्याव्रत शिबिर झालं. मला विद्याव्रत ह्या प्रक्रियेचा मुख्य वेगळेपण जाणवलं ते मी प्रशालेतनं बाहेर पडल्यानंतर, ज्यावेळी मी माझ्या महाविद्यालयात गेलो. माझ्या महाविद्यालयातले मित्र
त्यावेळी माझ्यासोबत वावरत असताना ज्या गोष्टी बोलत होते, ज्या गोष्टी करू इच्छित होते, त्यापेक्षा मला काहीतरी वेगळं म्हणायचं आहे. आणि ते वेगळे म्हणजे काय, तर ह्या विद्याव्रताची फिलॉसॉफी आहे असंच मला वाटत गेलं. विद्याव्रताच्या वेळी जरी अवघड शब्द समोर आले असतील तरी सुद्धा त्यातले सोपे सोपे अर्थ मला खरं तर प्रशालेच्या बाहेर पडल्यानंतर उलगडायला लागले. ओव्हरऑल आपण स्वतःला आयुष्यात पुढे वाढतो ह्याच्यासाठी विद्याव्रताची मदत होते असं ऐकलेलं आहे. आणि ते ऍक्च्युली एक गोष्ट आहे जी मला पूर्ण विद्याव्रतातून सर्वात घ्यावीशी वाटली किंवा लक्षात राहते. ह्यापुढे जे काही व्याख्यानांमध्ये ऐकलंय ते खरंच करण्याचा प्रयत्न करीन. आम्हाला सगळ्यांनाच वाटलेलं की हे व्रतचिन्ह घेतल्यावर असं उगाच मोठं झाल्यासारखं वाटेल, पण ॲक्च्युली हे व्रतचिन्ह मिळाल्यावर नुसतं फॅसिनेशन सोडून आपल्याला काय कष्ट घ्यायला लागणार आहे ध्येयापर्यंत पोहोचायची ह्याची जाणीव होते. ॲक्च्युली व्रतचिन्ह मिळाल्यामुळे आपण व्रत घेतोय हे नेहमी स्मरणात राहतं आपल्या, त्याच्यामुळे काइंड ऑफ असं ग्राउंडेड राहतो आपण. आय वॉन्ट समथिंग अराउंड माय नेक दॅट सिग्निफाईज व्हॉट आय एम बाउंडेड टू. आज हे व्रतचिन्ह घातलंय आणि त्याचं मुख्य काम हेच आहे की दररोज 20 जोर मारायचंय, मला आठवण करून देणं. आणि सगळ्यांसमोर एक प्रकारे आम्ही वचन देतोय, त्याच्यामुळे आता ते आम्हाला पाळलंच पाहिजे असं कुठेतरी एक मनात कायम लक्षात राहील. फायनली असं वाटायला लागलं की आपण आता मोठे झाले आणि सगळ्या जबाबदाऱ्या स्वतः घेऊ शकतो. हा अनुभव घेता आला मला. याचं असं आता सांगू नाही शकत शब्दांमध्ये, इतकं भारी वाटतं.